आज दिव्यांग बांधवांसाठी आमच्या नेते आदरणीय राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघनादिदी साकुरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्यातल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी जयपूर फूट हात व पाय बसवण्याचे मेजरमेंटचे कॅम्प ठरवण्यात आला। या शिबिरामध्ये पुणे येथील साधू वासवानी मिशन पुणे व दीपस्तंभ प्रतिष्ठान यांच्या वतीने आज भव्य मोफत सर्व अपंगांना मेजरमेंट घेऊन पुढील 12 एप्रिल रोजी त्यांना सर्व साहित्य वाटप केले जाईल। किती अंदाजे आतापर्यंत एक 200 पेशंटची नोंदणी झाली आहे, आणखीन एक 200 पेशंटची होईल। दीदींच्या वाढदिवसानिमित्त गावची ते साधलेले आहे। या सामाजिक उपक्रमाची संकल्पना कशी आली आपल्याला? संकल्प गेली आम्ही एक दीदीच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळ 4-5 हजार लोकांचे ऑपरेशन केले जिल्ह्याभरातले। त्यामध्ये 10,000 पासून 10 लाखापर्यंत ऑपरेशन असतील, त्यामध्ये कर्णबधिर असतील, ज्यांना लहानपणापासून ऐकायला येत नाही, बोलता येत नाही, हृदयाला छिद्र असतील, मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, किडनी ट्रान्सफर असेल, हृदय ट्रान्सफर असेल, अशा अनेक विविध आजाराच्या शस्त्रक्रिया व उपचार दीदीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आलो आहोत। आतापर्यंत 6 ते 7 हजार परभणी जिल्ह्यातले शस्त्रक्रिया दीदीच्या मार्गदर्शनाखाली केले आहेत। आता या ज्या दिव्यांग बांधवांचा पुढील टप्पा कसा असेल? आता पुढील टप्पा आज सर्व दिव्यांग बांधवांची लास्ट पर्यंत किती आकडा होईल त्याच्या अवलंबून एक पुढच्या महिन्यात 12 एप्रिल रोजी सर्व दिव्यांग बांधवांची जे साहित्य असेल, व्हीलचेअर असेल किंवा जयपूर फूट असेल, एखाद्याला कुबडी असेल, कॅलिपर असेल, वॉकर असेल, हे सर्व साहित्याचे 12 एप्रिल रोजी यांना वाटप करण्यात येईल। दिव्यांग बांधवाला काय आव्हान करून काय सांगतो? तर याच्यानंतर मी असं आवाहन करेल की आमचं एक अजून मानस आहे की दीदीच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल महिना किंवा मे महिन्यामध्ये आणखी भव्य असं एक जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी मोठ्या शिबिर घेण्याचे एक मानस आहे। ते लवकरच आम्ही घेऊ। त्यामध्ये इलेक्ट्रिक सायकल असतील, जे मोठ्या कर्णबधिर असतील, अंधांसाठी असेल, की सर्व त्याच्यामध्ये सर्व दिव्यांग बांधवांना फायदा होईल याचा एक आम्ही आज मानस आहे। तो लवकर आम्ही दिव्यांग बांधवांसाठी मोठा दीदीच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प आयोजित करणार आहोत। दिव्यांग बांधव इथे आले, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे। या आयोजनाच्या मुख्य भूमिकेचा उद्देश जो आहे काय सांगा? दीदीच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला। एक चांगला उपक्रम आहे। जी काय सेवा असती ती सेवा या दिव्यांग बांधवांना आज महिला दिनाच्या निमित्त घेण्यात आली आणि त्यांच्याकडे पाहून जे आनंद होत आहे ते खूप छान आहे। आणि अशा प्रकारे उपक्रम वाढदिवसानिमित्त दीदीच्या नेतृत्वाखाली आम्ही आणखी राबवणार आहोत। खऱ्या अर्थाने दिव्यांगांच्या बाबतीत हा सकारात्मक असा उपक्रम घेऊन त्यांना बळ देण्याचं काम या माध्यमातून त्यांना बळ देण्याचं काम होत आहे। एकंदरीत आपल्या सगळ्या नकाते साहेबांचं काम अगोदर पण आहे आणि आता पण आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली मोठं आयोजन बी करण्यात आलंय आणि आणखी त्यांचे ते आरोग्य दूत आहेत, त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आणखी मोठं बी काम दीदीच्या नेतृत्वाखाली आम्ही उभारणार आहोत। धन्यवाद।